आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाला 1 महिना उलटला। सुरुवातीला या युद्धाचे परिणाम अमेरिका, इस्रायल आणि इराण या देशांमध्ये पाहायला मिळाले। मात्र आता याच युद्धाचे परिणाम हे जगभरातील काही देशावर होताना पाहायला मिळतात। त्यामुळे याच इराणमधून येणाऱ्या इंधन तुटवड्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढलेली आहे। मी सध्या एका इलेक्ट्रिक बाईकच्या शोरूममध्ये आणि तुम्ही पाहू शकता की या सगळ्या इलेक्ट्रिक बाईक या शोरूममध्ये दाखल झाल्या आहेत, कारण याची मागणी सध्या वाढलेली पाहायला मिळते। अशा पद्धतीची गर्दी सध्या आपण जर पाहिलं तर या शोरूममध्ये ग्राहकांची पाहायला मिळते। अनेक जे ग्राहक आहेत ते या ठिकाणी या बाईकची चौकशी करण्यासाठी येत आहेत, या बाईक बुकिंग करण्यासाठी येत आहेत। अनेकांचं स्वप्न असतं की आपल्याकडे देखील एक बाईक असावी। मात्र सुरुवातीला जे काही लोक आहेत त्यांनी पेट्रोल गाड्या घेण्याचं ठरवलं होतं। मात्र आता इंधनाचा तुटवडा असेल किंवा डिझेल आणि पेट्रोल मिळत नसल्यानं इलेक्ट्रिक बाईकला पसंत दिली जाते। आपण या शोरूमचे मॅनेजर आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। दादा, काय सांगताल की आपण पाहिलं की युद्धाचा परिणाम आता जाणवू लागला, इंधन तुटवडा आता आहे, तर काय मागणी वाढली इलेक्ट्रिक बाईकची? कस्टमरची मागणी वाढलेली आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या 30 दिवसामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा भासत आहे असं ग्राहकांचं म्हणणं आहे। त्यानुसार 15 ते 20% सेल वाढलेला आहे। मागच्या वर्षीपेक्षा कमी होतं, पण ह्या वर्षी फार जास्त आहे। आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस कस्टमर इलेक्ट्रिक बाईक घ्यायला येतो त्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी चौकशी करत असाल किंवा तुमची चर्चा होत असेल, तर काय कस्टमरची सध्या भावना आहे? कस्टमरचं म्हणणं आहे की आम्हाला पेट्रोल भेटत नाही आहे, तास वेळ उभा राहावं लागत असतं, त्यामुळे आम्हाला इलेक्ट्रिकल वाहन आवडते म्हणले। त्यानुसार आमची फार मागणी वाढली आहे। आपण पाहिलं की इलेक्ट्रिक बाईकची मागणी वाढलेली आहे। युद्धाचे हे दिवस आहेत, काही दिवस युद्ध चालेल, त्यानंतर युद्ध थंडावेल, जी काही परिस्थिती पूर्ववत होईल, डिझेल पेट्रोल हे पुन्हा मार्केटमध्ये उपलब्ध होईल। मात्र आता तरी लोकांना जो त्रास सहन करायला त्या त्रासाला तोंड देण्यासाठी लोकांना इलेक्ट्रिक बाईकचं घ्यायला आपल्यासोबत एक ग्राहक आहे त्यांच्याशी बोलण्यात पडतं। दादा, तुम्ही इलेक्ट्रिक बाईक घ्यायला तुमचं पहिले तुम्ही कुठली बाईक घेणार होता, आता इलेक्ट्रिक बाईकची पसंती देत आहे? पहिले माझ्याकडं आपल्या पेट्रोलवरची बाईक होती सर, शाईन, पण सध्या जे फ्युलचं शॉर्टेज झाले, हे वार जे चालू आहे त्याच्यामुळं म्हणजे एकतर पेट्रोल पंपवर पेट्रोलच शिल्लक नाही आहे। मी गेवरा येऊन आलो की 3-4 दिवसापूर्वी पेट्रोलच नव्हतं। मग मी डिसिजन घेतले की मला ही व्हेकल घ्यायची म्हणून, त्यासाठी मी इथं आलेलो आहे। निश्चितच ही ग्राहकाची प्रतिक्रिया आहे, कारण की पेट्रोल डिझेलचा साठा मुबलक असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात येते, केंद्र सरकारकडून सांगण्यात येते। मात्र ग्राहकांना ग्राउंड लेवलला थोडा त्रास सहन करावा लागतो आणि हा त्रास होऊ नये म्हणून आता जे कोणी ग्राहक नवीन बाईक घ्यायचा विचार करतात ते आता इलेक्ट्रिक बाईकला पसंती देताना पाहायला मिळतात। सहकारी कॅमेरामन मुकुंद सह, मी आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV।